वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ऑलमोस्ट मी 5 वाजता चालू केलं आहे. काल तुम्हाला सांगते, पिल्लू आमची रात्री ऑलमोस्ट 3:30ला झोपली. 3:30ला झोपल्यानंतर ती सकाळी 11 वाजता उठली. 11 वाजता उठली ती, आत्ता 4ला झोपली मे बी. घालायच्यात आज खूप कामं लेट झाले आणि नेमकं त्याच्यामध्ये पाणी पण गेलं. आत्ता जस्ट आलं पाणी, सकाळी होतं. आता कपडे वगैरे लावलेत मशीनला, ठेवून दिलं आहे. चटई होती ती जस्ट उचलली, खाली टाकली. आता कचरा नंतरच काढायला. तर मला आलं खूप सारा कंटाळा, एवढं तसंच ठेवून दिलं आहे. किचन फक्त घेतलं आवरून. हे कुकीने आमच्या काय खाल्लं नाही. किचन घेतलं आवरून. आणि हां, आज मी पिल्लूला हे सॅरलॅक्स आणलं आहे. पहिल्यांदा नाही, सेकंड का थर्ड टाईम आणलं आहे मी पिल्लूला. आता बघूया ती घेते का. कारण का सांगते तुम्हाला रिझन. मी चहा ठेवणी सकाळी मला इतकी हैराण केलं ना. उठल्यापासून सकाळी दूध पिली आणि तिला ब्रेकफास्टला मी खीर वगैरे असं काहीतरी देते. तर ती आहे ना, कालपासून खायला खूपच नाटक करायला आहे. तिला मी सकाळी तुम्हाला सांगते रव्याची खीर दिली, ती पण नाही खाल्ली. नाचणीचं सत्व दिलं, ते पण नाही खाल्लं. ऑमलेट केलं, ते पण नाही खाल्लं. प्लस पोहे केले. मी करणार होती पास्ता, जेणेकरून म्हटलं पोहे तरी खाईल आमच्यातले. पोहे केले, ते पण नाही खाल्लं. काहीच नाही खाल्लं. 12 ते 3 ती उपाशीच होती, काहीच नाही खाल्लं. फ्रूट्स देत होते ते पण नाही. आणि मग नंतर ऑलमोस्ट तिने 3, 3:15ला खायला लागली. ते पण मी तिला जबरदस्ती कसं तरी भरवलं, नाही तर ती उपाशीच झोपली असती. का माहिती का हल्ली नाटक करते. त्याच्यामुळे मी सॅरलॅक्स आणलं आहे. आत्ता संध्याकाळी नाही देणार तिला, सकाळी ना ब्रेकफास्टला सॅरलॅक्स असं मी ठरवलं आहे. मधल्या पिरियडमध्ये नाही, मधल्या पिरियडमध्ये काही करून मला तिला डाळ भाताचा प्रकार भरवणारच आहे. असं बाहेरचं नाही भरवणार. हे फक्त तिला मी ब्रेकफास्ट म्हणून देणार आहे, बस. बाकी काय नाही. आता मी तिला संध्याकाळी आमटी टाईप म्हणजे सांबार मसाला टाकून थोडंसं करेल, जराशी वेगळी टेस्ट, जेणेकरून ती खाईल एकदाची. कारण का आज तिने ना जास्त काहीच नाही खाल्लं. तर ती उठली की तिला बनाना फीड करेल, नंतर मग पहिलं दूध देईल, नाही तर बनाना फीड करेल, दोघांपैकी एक करेल. कारण का आता ती लवकरच उठणार आणि तिला लेटच खायला देणार आहे. तर बस, मला लागला दम तुम्हाला सांगून. आणि तुमच्याकडे पण प्लीज काहीतरी अशा चांगल्या रेसिपीज असतील ना, तर मला कमेंट थ्रू नक्की कळवा, जेणेकरून मी पिल्लूला काहीतरी युनिक खायला देईल अजून. कारण का माझ्या माइंडमधलं आयडिया सगळ्या संपल्या, आता ब्लँक झाली आहे मी. सो त्याच्यामुळे मी रेसिपी पण नाही तुम्हाला अशा दाखवत लहान मुलांच्या. कारण का ना आता खूपच इरिटेट व्हायला लागलं. ते गरमीने इरिटेट होतं ऑलरेडी, ती पण इरिटेट होते, त्याच्यामुळे मला पण इरिटेट होतं. त्याच्यामुळे खूपच हे होतं. आता ती झोपली आहे. आज काय माहिती काय करते. रात्री अक्षरशः तिने मला हद्दच पार केली. आणि दीपक आल्यानंतर ती झोपली आणि आला दीपक, तर कपडे अडकवायला गेला डोअरच्या पाठी आणि आवाजाने परत उठली ती. मग त्या बिचाराला हलवावं लागलं तिला. सो चला, आता मी पटकन चहा पिते, मी थोडा रेस्ट करेल आणि आता डायरेक्ट पिल्लू उठली ना कीच भेटू आपण. चला, बाय बाय. तोपर्यंत उठले 7 वाजता उठली. आमची पिल्लू उठली 7 वाजता, ऑलमोस्ट उठली आहे ती. आणि दूध वगैरे पिली आहे. आता 8 वाजता तिला बनाना फीड करेल 1 तासाने. कारण का छोटं बॉटलच दूध फीड केलं आहे तिला. आता तिच्या फोनच पडला मुकीच्या आवाजाने त्याचा खेळते ती. आता वावकरला तर मी पटकन दिवा लावून घेते, कारण का 7-7:30 वाजले आणि हे माकड आमचं बाहेर भुकते. तिचं आता काही जागा वेगळंच असतं. पटकन घे, पिल्लूला खेळवे, पिल्लूच्या मम्मम करणार, कुकीच्यात मम्मम करणार, मी मम्मम करणार आणि मग खेळ 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 खेळ. आता बघा, त्या रिंग घेऊन बसली परत. तिला ना इथे दिसत आहेत ना मोबाईलमध्ये, म्हणून ती तिकडे बघते आणि तिच्या रिंग्स बघते. तिला तिथे दिसतंय ना रिंग तिची फोनमधली. तिला वाटतं तिकडे पण आणि इकडे पण आहे, कशी बघते. इवन आहे ना, काल तिला मी व्हिडिओ दाखवत होती तिची, तर तिला त्या व्हिडिओमध्ये तिची रिंग दिसली आणि ती घ्यायला जात होती ती रिंग. मी आता बुक घेतली. चला पटकन दिवा लावते, परत मग टाईम होतो. पटकन दिवा लावते, जेवण करून घेते दोघींचं आणि मग मी फ्री, मग टेन्शन नाही.
कंटाळतो कंटाळा. आता उद्या परत दीपक लेट येणार आहे. दीपकचा मला मेसेज पण आलेला मी उद्या लेट येणार आहे. त्यामुळे पिल्लू जागली की मला तिला सांभाळणं भागचं आहे. स्वतः पटकन दिवा लावून घेते. चला पटकन दिवा लावते. ते बघा आमच्याकडे तिला ना हे लावून दिले, हे लावून दिले. लहान मुलांचं ते लाफिंग काहीतरी आहे, दीपकने लावून दिलेलं दुपारी. ते मी आता म्हणजे चालूच होता लॅपटॉप, फक्त स्क्रीन डाऊन होती. सो त्याच्यामुळे आता तिथे बघते मी, पटकन दिवा लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर लावलाय शिटी तर तुम्हाला ऐकायला येत असेल. फक्त पिल्लूचं करायचं बाकी आहे. पिल्लू पळते तिकडे. कळाली इकडे ये, इकडे 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 ये, पकडू तुला, पकडू 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 पकडला 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 पकडू पकडू तुला. विना देणार जागा. बघलं 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 बघलं. पूजा झाली आहे माझी. लुका खाणं. गरमी तर भयंकर होते. वैतागाला मला असं वाटतं दीपकला सुट्टी कधी असेल आणि कधी परत बाहेर जातो, म्हणजे असंच राऊंड मारायला ना. आणि मी आजच 8 तास मगाशी बेडशीट टाकली चांगली, नवीन नाही जुनीच आहे, पण बेडशीट टाकली, चेंज केली आणि ह्या मॅडमनी लगेच शुशू पण करून टाकला आणि सगळे ते भिजवून टाकले. तर मला परत ती चेंज करा आणि परत उद्या धु. ऑलरेडी मी आज 2 बेडशीट धुतल्या, आता परत ही निघाली तिसरी. चला शुशू 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 शुशू. पिल्लूला डायपर ना आम्ही एकच टाइम लावतो, फक्त रात्री, आणि क्वचित असतं तिला दुपारी. मोस्टली करून आता सध्या गरमीमध्ये तर कमीच आहे. आता तिचं करते जेवण. आम्हाला केली फरसबीची भाजी, पटकन तिचे जेवण करते. तिला मी काय करते आज तुम्हाला मी शेअर. कुकी तुला काय बोलली मी, भुबू नाही करायचा. ते बाहेरचे लोक ये जा करतात आणि मग काय ते छोटी मुले असतात ते मग हिला चिडवून दाखवतात बू 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 करून. मग या मॅडम चिडतात अजून. तुझे तांदूळ तांदूळ तांदूळ. पिल्लू मध्ये आली की ही पण आलीच पाहिजे. जेवण तू कर ना मग. इकडून बघ, इकडेच, इथूनच बघ. मी पटकन जेवण करते तुझं, हा, म्हणजे तुझ्यावर माझं लक्ष पण राहील. तुला बनाना, पहिला हिला बनानाच देते. काय करू, पहिला करू की पहिला बनाना देऊ, पहिला करू की पहिला बनाना देऊ. पहिला करते. दूध तर आताच पिले ना, अजून एवढा पण वेळ नाही झाला. सो आता उडीद डाळ काढा. उडीद डाळ नाही, सॉरी, हे मसूर. हे मसूरची करते मी पिल्लूला मिक्स. आणि काय करू मुगाचं. हा यार, हे मिक्स करते दोन्ही. आज मसूर देते बरं, उद्या हे देईल. चला भेटलं. मी सगळं कडधान्य असेच ठेवून देते, सगळं असे सेपरेट डबे नाही करत. डबे 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 वैताग येतो घरात. भांड्यांचा एवढा वैताग येतो ना मला. मी चालू नका. सो इथे फक्त 3च डबे राहतात मोठे. आत्ता पिल्लूसाठी करते. पिल्लू इथेच थांबा, म्हणजे राणी किती हुशार आहे. हिकलूनच बघते, हिकलूनच बघा. तुला खाऊ देणार मग. तुम्ही डीमार्टला कधी गेलात ना, तर ही कॅन्डल्स अशी घ्या, मस्त वास येतो. पिल्लूला मी तांदूळ, मी सगळं पिल्लूचं असं काढून ठेवते याच्यामध्ये. मला 10 वेळा असं ओपन करायला नको, कारण का दीपक भात खात नाही. भात आमच्याकडे बनतो कमी, उगाच एवढा मोठा डबा ओपन करा, त्याच्यामुळे ते कमीच काढते. असं पटकन मिक्स करून. ती ओरडते का सांगा, हा ना तुपाचा डबा आहे, ठीक आहे. आणि तिच्या बिस्किटचा डबा पण ना सेम आहे. सो हे
एवढा चॅप्टर आहे ना, आता तिला आतमध्ये बिस्किट दिसलं, एवढं चॅप्टर आहे ना की तिला सगळं कळून जातं तिचा डब्बा कुठला. का आता तिला बिस्किट देते पटकन थोडं. हे असं धुवून मिक्स करून घेतलं आहे. टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, हे काय आहे सांबार मसाला आहे, हा सुहानाचा वापरला आहे मी, कोथिंबीर, लसूण. पिल्लू आमची इकडे आहे. पिल्लू माझा वेट करत होते की मी कधी बाहेर जाते. हुशार झाला आमचा पिल्लू. आता थोडंसं हिंग आणि जिरे पावडर. 1 मिनिट, हा फोन खाली ठेवला आहे मी त्याच्यामुळे. थोडंसं हिंग्याने होते. हिंगाने बाळाच्या पोटात दुखत नाही. हिंग टाकला, थोडीशी जिरे पावडर, राई पण टाकते जराशी, अगदी एवढीशीच टाकली, दिसतच असेल तुम्हाला. हे लावायचे फिट्ट, नंतर लावू. हे झालं. आता कढीपत्ता टाकते. कढीपत्ता पण जरासाच घेतला. लसूण, हे बघा इथेच उभी आहे, गरमी होते इथे. एक्झॉस्ट लावला ना तर आवाज नीट येणार नाही, त्याच्यामुळे बंद केलं. टोमॅटो, कांदा कापणार होती पण कांदा कापला की परत तसा अर्धा ठेवायला मला नाही आवडत. हे असं मिक्स करून घ्यायचं. वाफ येते ना सगळे म्हणून. फोन डाऊन. हळद घेते जराशी. पिल्लू चालला आमच्या तिकडे. धणे पावडर, गरम मसाला, तिकडे गेली. गरम मसाला हलवायचं. हे पण टाकायचं. 1 मिनिट, मला मैत्रिणीचा फोन आलेला, त्याच्यामुळे मध्ये डिस्कनेक्ट झालं. कारण का व्हिडिओ तर असं बनवते, बोलणं तर कधीतरीच होतं, त्याच्यामुळे ती रेसिपी राहूनच गेली. नंतर मला नाकाला खाज सुटत होती. नंतर मग मी तुम्हाला ओरली सांगते. मी टाकलं जिरं. माझी रेसिपीचं जी फोडणी असते ती एकच असते, सो नो डाऊट तुम्हाला तर समजलं असेल काय. फक्त त्याच्यामध्ये ॲडिशनल काय असतं ते मी तुम्हाला कधीतरी, म्हणजे जेव्हा करते तेव्हा मी सांगते. नॉर्मल आपली फोडणी होते ती दिली. पिल्लू बघते आमची स्पार्क ॲबिलिटी. उभी आहे माझ्या मांडीवरती आणि मस्तपैकी बघते. खाली फ्लोअरवर उभी नाही, मांडीवरती उभी आहे. आता फ्लोअरवर गेली. एवढा नाटकबाज आहे हा पोरगा. सो आत्ता वाजले आहेत 8:45. पिल्लूने खाल्ला आहे बनाना. पोतू अजून भरलेला आहे. सो आम्ही आता जेवणार 10 वाजता. पिल्लू 10 वाजता जेवणार, मी लवकर जेवणार कारण का मला लागते भूक. सो आता आज पिल्लू बघूया रात्री खाते का. खाल्लं नाही तर काय होईल माझं. सो आता आजचा दिवस कसा जातोय, रात्र कशी जाते काय माहिती. टेन्शनच आहे, टेन्शन. आता हिला जरासं फ्लोअरवर खेळवते, बुक रीडिंग करून घेते, जरा टॉईज जवळ खेळते. तुम्हाला तर मी काल शेअर केले की कोणते टॉईज आहेत आमच्याकडे, काय आहे, कसं काय खेळतो आम्ही. आणि तिला मी दाखवते मोस्टली करून स्पार्क ॲबिलिटी आणि रिचलचे प्रोग्राम. सॉंग्स कधीतरीच दाखवते मी. माझ्या भोपळ्याला सॉंग कधीतरी दाखवते ना, माझ्या भोपळ्याला सॉंग. माझ्या भोपळा पिल्लू आमची खूप 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 समजूतदार आहे ना. खूप 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 कधीच नाही रडत. त्रास तर अजिबात देत नाही, फक्त झोपेचा त्रास बस, बाकी कसलाच त्रास नाही. आणि आता हल्ली खाण्याचा त्रास द्यायला लागले, ते पण ऑब्वियस आहे. आपण जर एक फूड खाऊ शकत नाही तर ही तर कशी खाणार. पण काय करणार आता, अजून किती गोष्टी तिला देऊ मी रिपीट करून. तरी पण मी व्हेरिएशन करते. आता उद्या मी करणार आहे पनीरची भाजी. आता उद्या मी हिला पनीरची भाजी देणार आहे. जशी मी ग्रेव्ही वगैरे सगळं आपलं करते तसंच, फक्त मसाले कमी टाकणार. ही जी सेपरेट करणार आहे, आमची सेपरेट करणार आहे. पण हिला मी डाळ भात नाही, पनीरची भाजी आणि भात भरवणार आहे उद्या. म्हणजे तिला काहीतरी डिफरंट देऊन ट्राय करणार आहे, ती खाते का. तर बघूया उद्या काय करते. आज तर केलं आहे तिला सांबार मसाला टाकून राईस. कसं चाललं आहे बघा. बघितलं कसं पायावर उभं. इथे जागा आहे एवढी, तिथे नाही, इथं उभं राहायचं आहे तिला पायावर. बघितलं कशी उभी राहून बघते.
बघा खेळते. हे बघ, हे ठेव, हे ठेव. तिला मी शिकवते. हे बघ, ती रिंग काय सोडे नाही. हे बघा ना, तिला मी चांगलं शिकवते. ते बघा, इथे इथे नाचले मोलाचा लाखा, पाणी पी पिल्लूला घेऊन वळून जा, पिल्लूला घेऊन वळून जा. Head, shoulder, knees and toes, knees and toes. Head, shoulder, knees and toes, knees and toes, and eyes and nose and lips and teeth. आता आपण चाऊ म्याव खेळूया. आता आम्ही चाऊ म्याव खेळतो. हा, चला चल, माझे कान पकड, माझे कान. चाऊ म्याव कोणाला खाऊ, चाऊ म्याव कोणाला. चल, म्हणजे कान पकड. चाऊ म्याव कोणाला खाऊ, चाऊ म्याव कोणाला खाऊ. पिल्लूचं आमचं तोंड बघा. हा, दिसेल की नाही माहित नाही. बघा, चल. चाऊ म्याव कोणाला खाऊ, चाऊ म्याव कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ की कोणाला खाऊ. तुला ते भरवून घेते मी, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तिचा राईस झालाय. तो तिचा रुमाल आणि पिल्लू आमची बसली रेडी. असं सेम डाळ भात सारखंच होतं. नो चेंजेस, फक्त जरा फ्लेवर चेंज होतो डाळीचा. सो हे असं झालं. जरासं गरम करते, थोडंसं पाणी ॲड करते, कारण का एकदम घट्ट घट्ट म्हणजे आपलं कसं खातो तसं ते खात नाही अजून. सो हे तिचं गरम होते. आमच्या कुकी मॅडमचं चिकन आणि राईस तिला पण देते. हिचं गरम होते. हिला आता हाताने भरवावं लागेल मला आज. नो स्पून फिडिंग. बसले तिथे कुकीचं आमच्या. कुकी दार चल. कुकीला मी सध्या इकडेच ठेवते, बेडरूममध्ये ठेवून देते, कारण का ना हॉलमध्ये ठेवलं ना की ती लेट खाते आणि मग आपल्याला उगाच तशन देत बसते ती. आता पिल्लूला भरवते. पिल्लूचं आमच्या रेडी आता. आज आमचा बावलं काय करतंय काय माहिती. पिल्लूच्या आजीने दिलेली प्लेट. पिल्लू रोज ह्याच्यातच जेवते. भांडा हे पिल्लूचं, मम्मचं आणि पाणी एक्स्ट्रा. असं सगळं घेऊन जावं लागतं. ट्रेची जरूरत नाही आहे. छोटाच आली. तिला कळलं जेवण जेवायला दिलं, आता गेली. ही ओरडत होती. आता हिला पटकन भरवून घेते मी. 2 पाणी का, थोडंसं तोंड भरलं की आणि पियायचं पाणी. चला पटकन भरवते पिल्लूला आमच्या. जस्ट पिल्लूचं आणि माझं जेवण झालं आहे. आता भांडी धुवायची आहेत, किचन आवरायचं आहे. आता झालं आहे असं की चेअरवर बसत नाही. वॉकरवर बसवलं ना की ती कुकीच्या इथे जाते आणि तो एक मोठा माझ्यासाठी प्रॉब्लेम असतो. आता हिला वॉकरवर ठेवेल, कुकीला पाठवेल बेडरूममध्ये, बेडरूम लॉक करेल, भांडी घासून घेईल आणि मग तुम्हाला भेटेल. पिल्लूनी आज आमच्या अक्षरशः खाल्लं. तिने आमटी भात टाईप केलेलं ते खाल्लं, म्हणजे सांबार मसाला वगैरे टाकून केलं ना, नुसती मसोडा खाल्लं. अगदी आवडीने खाल्लं तिने. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. सांबार मसाला टाकून ना नक्की नक्की ट्राय करा. खातात अगदी आवडीने. आणि बघा आता मस्ती आले. आता माझ्या भोगलेलं मत्ती आली, मत्ती मत्ती आली, मत्ती मत्ती आली. भात खाऊन ते नुसती लोळा गाडी बघा. नुसती लोळते लोळते. असं नाही करायचं का, असं नाही करायचं. आपण चाऊ म्याव खेळूया. बस येते.
आपण चाऊ म्याव खेळूया. चला आम्ही चाऊ म्याव खेळतो. हां आपण मोबाईल लावू. थांब ना इथे, जाऊ नको कुठे. बापरे चॉईस पण नाही माझ्या पिल्लूच्या. आम्ही चाऊ म्याव खेळतो. हा पोरगी काय ऐकायचं. चल बघ कान पकड माझं, कान पकड. चाऊ म्याऊ पिल्लूला खाऊ. चाऊ तू पकड माझे कान, पकड पकड माझे. बघ पाडायचं नाही. खबलक खबलक घोलोबा, घोड्यावर बसलाय लालोबा. माझे कान पकड. चाऊ म्याऊ कोणाला खाऊ. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ पिल्लू नको. आता पिल्लूला ठेवले वॉकरमध्ये, कुकीला ठेवले बेडरूममध्ये लॉक. आणि इथे मी पहिलं माझं सगळं जे जेवण होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं. भांडी होती ती सगळी काढली धुवायची आणि पहिले भांडी घासून घेईल. माझं कसं होतं की रात्रीची फक्त आमची तिघांचीच भांडी असतात, जास्त भांडी नसतात. संध्याकाळी जी एक्स्ट्राची असतात तेवढी घासून घेते आणि पिल्लू झोपते तेव्हाच मी अर्धी भांडी घासून घेते. आणि उठल्यावरती फक्त जी आत्ताची जेवणाची वगैरे असतात ना तीच घासावी लागतात, बाकीची अशी एक्स्ट्रा नसतातच भांडी होऊन झाली की मी पहिलं गॅस ओटा पुसून घेते. कारण का मी डेली बेसिसवर रात्री घासत नाही, कारण का तेवढा टाईम नसतो. पिल्लूला बघून मला सगळं करायचं असतं आणि जर एवढं मी घासत वगैरे बसली तर टाईम खूप जाणार आणि पिल्लू मग तिथे एकटी राहत नाही अजिबात. सो फक्त वाईप करून घेते, जिथे जिथे काय पडलेलं असतं तेवढं पुरतीच फक्त घासते बस, बाकी काय रात्रीचं करत नाही बसत. आणि कसं असतं जर एक तरी अन्नाचा कण आपल्या किचनमध्ये पडला, किचनच्या ओट्यावर पडला आणि तो तिथेच राहून गेला की कॉक्रोच होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि मला कॉक्रोच मला ना बोलतात ना, कॉक्रोच मला जर्रा पण घरात आवडत नाही. आणि एक कॉक्रोच दिसला ना की मला त्याला शोधल्याशिवाय, त्याला क्लीन केल्याशिवाय, तो आला कुठून सगळं काढल्याशिवाय मला चैन नाही पडत. त्याच्यामुळे मला ना गॅस ओटा क्लीनच लागतो. कितीही दमली ना तरीही मला गॅस ओटा क्लीनच लागतो. आपण फक्त किती हार्डली 10 मिनिट्समध्ये सगळं किचन क्लीन करू शकतो. त्यामुळे 10 मिनिट्स आपल्याकडे इझिली भेटून जातात. सो त्या 10 मिनिट्समध्ये आपण आपलं किचन अगदी नीट क्लीन करू शकतो. आणि मेन म्हणजे सिंक एरिया पण नीट हवे, कारण का तिथूनच कॉक्रोच येण्याचे चान्सेस जास्त असतात. सो बेसिंग आहे ते मी अगदी नीट घासते. आणि रात्री पिल्लूचं दूध करताना पाणी जे गरम करते ना ते सिंकमध्ये टाकते मी डेली बेसिसवर. आणि जो चालली कुठे माहिती आहे का, बाथरूमकडे चालली आहे मी आता. बाथरूमच्या इथे गेलेली ना म्हणून ती बाथरूमच्या इथे चालली आता. जात होती मी बाथरूमच्या इथे गेलेली ना म्हणून. सो इथे बसली आता ती माझ्याकडे येते. किचनचं क्लीन झालं, कुकी आतमध्ये लॉक्ड आहे. मला करायचं होतं बकेटमधलं पाणी चेंज, थंड पाणी होतं ना त्याच्यामुळे. आणि ही मला काय बघा ओरडते बघा, तिला आंघोळ करायला जायचं आहे. आता कुठे आंघोळ करायला जायचं, थोडा वेळ थांब अजून बाळा. चद्दू नाही घातले पिंडोने सो दाखवत नाही, तर यूट्यूबवाला आहे हे करून टाकते चॅनलचं. सो ते खेळते तुमचे पोलगू. चल ये इकडे, पडणार. इकडे ये, इकडे ये, चल इकडे ये. सो आता तिला गाणी लावून दिलं, किचन आवरून घेतलं. हे तर टॉवेल तिथे दरवाजावर ठेवलेले ना ते आहे ते, तर सगळं आवरून झालं आहे. पिल्लू आमच्या इथे खेळते, कुकू आतमध्ये. कुकू वाट बघत असेल कधी ओपन करते. आता थोड्या वेळाने ओपन करेल. तिचं पाणी बिणी इथेच आहे. पिल्लू खेळते. मला पाणी चेंज करायचं आहे पण हे आमचं काय करून देत नाही. आता हे इकडे बोलवते तिला. आता जरा रिलॅक्स होते मी पण, कंबर टेकवते मी म्हणजे हिला घेऊन. आईच्या आवडीचं लावलं ना की ती बरोबर येईल. आली. चद्दू नाही घातली ना आता, शू केली ती नीट वॉकरवर. चल ये इकडे. आज खेळणी कुठं कुठं पडले तिची. कुठे गेली रे, तर ये. चल ये इकडे ये. आली.
नगलू आली, नगलू नगलू. आणि बघ आलं आमचं बावलं. आणि काय झालेलं माहिती आहे का, अजून महिना पण नाही झाला, बेसिंग झालेली चॉकअप तशी झालेली काय माहिती. मी तर कचरा टाकत नाही तरी पण म्हणजे जराशी क्लीन केली आणि मग हे केलं. नशीब कुकी बेडरूममध्ये गेली, नाही तर लफडे झाले असते लफडे. आणि इथं पोरगा आमचे उभं राहते. आता खाल्लंय ना भरपूर चांगलं, जोर आला आता तिला. आता 11 वाजले, आता तिला 11:30ला आंघोळ घालेल आणि कधी झोपेल कामामध्ये. जरा पण झोप दिसत नाही आहे पण डोळ्यावर. मी बाथरूममधलं पाणी चेंज करायला गेले ना, तशी लगेच आली तिथून. तुम्हाला बघायचं आहे का किती चॅप्टर आहे, दाखवते तुम्हाला बघा तुम्ही. बाथरूममध्ये दीपकने पाणी गेलेलं ना, त्याच्यामुळे पाणी चेंज करून येईल बघा. तिकडे चालले, पाण्याचा फक्त आवाज येत नाही. गरम पाणी लागेल ठेवायला तिथे. असं तुम्ही बघितलं नाही, तिचं गाणं आवडीचं लागलं. कोकुलारी हा करते, कोकुलारी हा. ये बाबे बसलेला का माझ्या पोलगा. चल ये इकडे. ती बघा कशी आळस देते मैना आमची. हाय ग, जाते खा. आणि आता नाही लॉक करत, जा खा. जस्ट कंबर टेकवली आत्ता. सकाळपासून आत्ता अशी लोळते. नाही ही झोपलेली इव्हिनिंगला, तेव्हा झोपलेली म्हणजे लोळत होती. आता जरा रिलॅक्स वाटते, कारण का भांडीच्या पण धुवून होतं, किचन आवरून होतं ना, तेव्हा जाम वैताग येतो. आणि हे असं आहे ना की ह्याला स्थिरता जरा पण नाही, हिला उभंच राहायचं असतं. आता हिला कशी तरी जरा 5 मिनटं तरी पडली ना तरी बरं वाटतं. मग जरा अंगात ताकद येते माझ्या. तिथं नुसतं बसून बसून कंबर येते धरत. आणि आता बघा कठीण आहे, कठीण. सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आता ॲज युजल पिल्लूला आंघोळ घाला, मला बेडशीट पण चेंज करायची, पिल्लूने शू केलेली. सगळा पसारा आवडायचा. तुम्हाला तर मी काल एक्सप्लेन केलं की मला नंतर काय कामं असतात ती. सो तेवढी कामं करायची. पिल्लू आमची कधी झोपेल मला माहीत नाही. दीपक आज उशिरा येणार आहे, त्याच्यामुळे आज मी अपेक्षा नाही करू शकत की दीपक असेल घरी आणि लवकर येईल आणि पिल्लूला झोपायचा ट्राय करेल. आज काय ते मलाच करावं लागेल. बघू आता. दीपक मला वाटतं मे बी 5 वाजता येईल, नाही तर हार्डली तो 3 वाजेपर्यंत येऊन जातो. पण आता असं आहे की आज मलाच करायचं आहे. सो पिल्लू आमचा आज काय करतो आहे काय माहिती, डोळ्यावर तर दिसत नाही आहे, झोप आली आहे. आता काय करेल. 12 वाजले यार. चला बाय बाय. तुम्हाला सांगते मी की आता वाजलेत ऑलमोस्ट 5, सकाळचे 5. ब्लॉग एंड केलेला मी, तरी पण मी आता नॉर्मल शूट करते. ही बघा एनर्जी लेवल बघा, आणि माझी एनर्जी गेली बघा. बघितलं बघा टाळ्यांचे प्रकार बघा. सकाळचे वाजतायत 5. मी नॉर्मल एवढं बाय बाय बोललेली. सो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि देवाला नेहमी प्रे करा तुम्ही पण की आमचे पिल्लू आज रात्री तरी झोपून दे, आज रात्री तरी झोपू दे. आमचे पिल्लू झोपतच नाही. आमच्या पिल्लूला झोपा प्रकार माहितीच नाही. मी चूक केली. मी प्रेग्नंट होती ना तेव्हा झोपेची पुस्तकं वाचायला हवी होती. झोपेची पुस्तकं वाचायला हवी होती, सारखी झोपायला हवी होती, म्हणजे पिल्लू आमची झोपाळू झाली असते. चला बाय बाय.